नमस्कार. स्टार टीव्ही 9 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. आपण पाहतात स्टार टीव्ही 9 मराठी न्यूज. बातमी आहे सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल भोसले सेना मेडल प्राप्त यांना विश्वास गौरव 2026 पुरस्काराने सन्मानित. इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे. इंदापूर पंचायत समिती माजी सभापती तथा इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष विश्वासराव दादा रणसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात येणारा विश्वास गौरव 2026 पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल भोसले सेना मेडल प्राप्त यांना प्रदान करण्यात आला. कळंब तालुका इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील सेमिनार हॉल येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमात संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या 34 वर्षांच्या उल्लेखनीय सेवेला गौरव म्हणून विश्वास गौरव 2026 पुरस्कार संस्था उपाध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अध्यक्षा आनंदी रणसिंग, सचिव वीरसिंह रणसिंग, विश्वस्त शंकरराव रणसिंग, विश्वस्त राही रणसिंग, प्राचार्य डॉक्टर अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, डॉक्टर प्रशांत शिंदे, मुख्याध्यापक महादेव बागल, मुख्याध्यापक बाळू कदम, माजी सैनिक भगवान वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ रणसिंग, सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन भोसले यांच्या आई पार्वती भोसले, बंधू मनोज भोसले, पत्नी वंदना भोसले, मुलगा शिवतेज, मुलगी वैष्णवी भोसले उपस्थित होते. यावेळी संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांनी पुरस्कारामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की स्वर्गीय विश्वासराव रणसिंग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सामाजिक, शैक्षणिक, संरक्षण, कृषी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी विश्वास गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याची ही परंपरा प्रतिष्ठानने जपली असून यंदा सेवा, शिस्त, समर्पण, त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या संरक्षण क्षेत्रातील सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल भोसले यांना पुरस्कार देत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सुभेदार मेजर जयपाल भोसले यांनी भारतीय सैन्य दलातील आपल्या 34 वर्षांच्या सेवाकाळातील अनेक प्रेरणादायी अनुभव, शौर्य आणि साहसाच्या आठवणी उपस्थितांसमोर उलगडल्या. देशसेवा ही केवळ नोकरी नसून राष्ट्राप्रती असलेली सर्वोच्च जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांनी शिस्त, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा जोपासून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. या सन्मान सोहळ्याला प्रतिष्ठानचे पदाधिकारी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, मान्यवर, विविध क्षेत्रातील नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन अभिजित शिंगाडे व आभार प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केले. संस्था संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब, माध्यमिक विद्यालय तावशी, माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयात जयंतीनिमित्ताने विविध स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले. कळंब तालुका इंदापूर येथे विश्वास गौरव पुरस्काराने सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल भोसले यांना सन्मानित करताना संस्था पदाधिकारी याच बातमीचा आढावा घेतला. स्टार 9चे संपादक नवीन सोनवणे यांनी. तुमच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करते. या ठिकाणी राजकारण, शिक्षण त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचं जे मूल्य दादांनी समाजामध्ये रुजवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तेच मूल्य इंदापूर तालुका प्रतिष्ठानचे सध्याचे पदाधिकारी त्याचबरोबर विश्वस्त हे कार्य पुढे नेण्याचं काम करीत आहेत. तर मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे किंवा या आजच्या गौरवाचे जे मानकरी आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी हे वृक्षदानाचं जे कार्य आहे त्या संस्थेमार्फत ते पुढे नेत आहेत त्यांना प्रोत्साहन द्यावं. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले रघुनाथ चव्हाण यांना मी विनंती करते की त्यांनी हे वृक्ष स्वीकारावं. या ठिकाणी रघुची निवड का करण्यात आलेली आहे तर रघु हा अतिशय कष्टाळू असा आहे आणि त्याचबरोबर तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारी ही व्यक्ती आहे आणि साहजिकच
पर्यावरणाची जोपासना करणं हे तरुण पिढीचं कर्तव्य आहे आणि ते तरुण पिढीने यावं त्याबद्दल मी प्रभूच या ठिकाणी स्वागत करते. त्याचबरोबर पुढे मी आनंदी काकी यांना विनंती करते की त्यांनी तरुण पिढीचे श्री काळे यांना हे वृक्षदान द्यावे. काळेंनी या वृक्षाचा स्वीकार करावा आणि निश्चितच आपणाकडून हे वृक्ष संवर्धन व्हावे अशी मी या संस्थेमार्फत विनंती करते. यानंतर मी बापूंना विनंती करते की महाविद्यालयाचे प्राध्यापक ज्ञानेश गवळी यांना देखील या ठिकाणी वृक्षाचं दान करावं आणि गवळी सरांना विनंती आहे की आपण या वृक्षाचं संगोपन करावं. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सैनिक वाघमारे साहेब यांना देखील मी या ठिकाणी पुढे येण्याची विनंती करते आणि भैयांना मी विनंती करते की त्यांनी आपण हे वृक्ष त्यांना द्यावं आणि आपण या वृक्षाचं संवर्धन करावं अशी मी आपणास विनंती करते. यानंतर पत्रकार संभाजी कणवरे आणि बाळासाहेब कवळे या देखील दोघांना विनंती आहे की त्यांनी आपण समोर यावे आणि ह्या वृक्षाचा स्वीकार करावा. मी रामभाऊ साहेब यांना विनंती करते की आपण हे वृक्ष त्यांना द्यावं. ह्या दोघांना विनंती आहे की आपण या वृक्षाचं संवर्धन करावं. सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी मी आणखी सांगू इच्छिते की हे वृक्षदान करण्याचं हे आपल्या संस्थेचं 3रं वर्ष आहे. एकूण या 3 वर्षांमध्ये 3651 रोपं आपण या ठिकाणी वितरित केलेली आहेत आणि त्याचं संवर्धन देखील झालेलं आहे. याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेले डांगे सर आणि रुपनवर सर हे नेहमी सांगतात की मॅडम आपलं दिलेलं झाड हे आमच्या डोक्याच्या वरती गेलेलं आहे. म्हणजे हे या ठिकाणी आपण निश्चितच आपण जे कार्य करतोय दादांचा जो वसा पुढे नेतोय हे निश्चित आपलं हे कार्य फळीस जाते असं मला वाटतं. एवढंच मी